नमस्कार मित्रांनो. सोन्या आणि चांदीच्या बाजारात आज अचानक अशी काही खळबळ उडाली आहे, जी पाहून मोठे मोठे व्यापारी आणि ग्राहक देखील चक्रावून गेलेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर इराणचा नवीन अणुहट्ट आणि अमेरिकेत फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदावर झालेला आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल, यामुळे संपूर्ण मार्केट हादरलं आहे. तुम्हीही जर येत्या काही दिवसात सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. बाजारात पुढे काय होणार? भाव अजून पडणार की गगनाला भिडणार? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, महाराष्ट्रातील सोन्या चांदीचे एकदम अचूक आणि ताजे भाव रोजच्या रोज सर्वात आधी पाहण्यासाठी तुमच्या हक्काच्या MH नाव मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करायला विसरू नका. मित्रांनो, आज सराफा बाजारात नेमकी काय उलथापालथ झाली आहे ते जाणून घेण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कोणत्या 3 मोठ्या घडामोडी घडल्यात ज्यानं किमतींवर दबाव आणलाय ते समजून घेऊया. पहिली मोठी घडामोड, अमेरिका आणि इराणमधील वाद आता टोकाला पोहोचला आहे. इराणनं आपला अणुसाठा देशाबाहेर पाठवण्यास स्पष्ट नकार दिलाय. यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता प्रस्ताव थेट फेटाळून लावला. परिणामी कच्चं तेल म्हणजेच ब्रेंट क्रूड पुन्हा प्रति बॅरल $105च्या पार गेला आहे. दुसरी मोठी घडामोड, अमेरिकेत आज केविन वॉर्श हे फेडरल रिझर्व्हच्या नवीन अध्यक्षपदाची शपथ घेत आहेत. जागतिक महागाई पाहता डिसेंबरपर्यंत व्याजदर वाढण्याची शक्यता थेट 60% पोहोचली आहे. याचा परिणाम भारताच्या RBIवर सुद्धा होऊ शकतो. तिसरी मोठी घडामोड, व्याजदर वाढीच्या भीतीनं अमेरिकन डॉलर गेल्या 6 आठवड्यांच्या सर्वोच्च पातळीवर गेला आहे. डॉलर मजबूत झाल्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांनी सोन्यामधून आपला पैसा काढायला सुरुवात केली आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मंदीचं सावट आहे. या सर्व घडामोडींमुळे भारतीय बाजारात आज मोठी उलथापालथ पाहायला मिळतीये. सर्वात आधी जाणून घेऊया चांदीचे आजचे ताजे भाव. 1 ग्रॅम चांदी ₹270, 10 ग्रॅम चांदी ₹2,700, 100 ग्रॅम चांदी ₹27,000, 1 किलो चांदी ₹2,70,000. कालच्या तुलनेत चांदीमध्ये प्रति किलो ₹1,000ची मोठी वाढ झाली आहे. आता जाणून घेऊया आज 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे भाव भारतीय सराफा बाजारानुसार काय आहेत. 18 कॅरेट सोन्याचे दर: 1 ग्रॅम ₹12,323, 10 ग्रॅम ₹1,23,230. कालच्या तुलनेत यात प्रति 10 ग्रॅम ₹380ची घट झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचे दर: 1 ग्रॅम ₹14,628, 10 ग्रॅम ₹1,46,280. कालच्या तुलनेत 22 कॅरेट सोन्यात प्रति 10 ग्रॅम ₹460ची घसरण पाहायला मिळाली आहे. 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे दर: 1 ग्रॅम ₹15,900, 10 ग्रॅम ₹1,59,000. कालच्या तुलनेत 24 कॅरेट सोन्यात प्रति 10 ग्रॅम ₹500ची घट झाली आहे. महत्त्वाची टीप मित्रांनो, हे सोन्या चांदीचे होलसेल भाव आहेत. प्रत्यक्ष खरेदीच्या वेळी यावर 3% GST आणि मेकिंग चार्जेस वेगळे लागतील. तसेच सोने खरेदी करताना नेहमी हॉलमार्क बघूनच खरेदी करा. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, सोनं अजून स्वस्त होणार का? तर कमोडिटी तज्ज्ञ रवी सिंग यांच्या तांत्रिक विश्लेषणानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात मंदी असली तरी भारतात रुपयाची झालेली घसरण आणि 15% आयात शुल्क यांमुळे भारतात सोनं खूप जास्त स्वस्त होण्याची शक्यता कमी आहे. सध्या बाजारासाठी ₹1,57,500 हा भक्कम सपोर्ट झोन आहे. जर सोन्यानं ₹1,60,300ची पातळी पार केली तर सोन्याचा पुढचा प्रवास थेट ₹1,64,000च्या दिशेनं झेप घेईल. लग्नसराईची मागणी आणि भारतीय बाजारपेठेतील शॉर्ट सप्लाय. मोठी घडामोड म्हणजे सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर जरी मंदी असली तरी भारतात लग्नसराईचा सीझन असल्यामुळे स्थानिक बाजारात सोन्याची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यातच
आयात शुल्काचे नियम कडक झाल्यामुळे आणि बँकांकडून सोन्याचा पुरवठा मर्यादित झाल्यामुळे सराफा बाजारात सोन्याचा शॉर्ट सप्लाय म्हणजेच तुटवडा जाणवू लागला आहे. तज्ज्ञांच्या मते जर ही मागणी अशीच राहिली आणि पुरवठा सुधारला नाही तर आंतरराष्ट्रीय मंदीचा भारतावर काहीच फरक पडणार नाही आणि स्थानिक बाजारात सोन्याचे भाव पुन्हा एकदा उसळी घेऊ शकतात. सुरक्षित गुंतवणूक म्हणून मध्यवर्ती बँकांची सेंट्रल बँक्स सोने खरेदी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जगभरात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि आर्थिक अस्थिरतेमुळे केवळ सामान्य नागरिकच नाही तर जगातील मोठ्या मध्यवर्ती बँका सेंट्रल बँक्स देखील डॉलरवरील आपला विश्वास कमी करत आहेत. भारत, चीन आणि रशिया यांसारख्या देशांच्या मध्यवर्ती बँकांनी आपल्या गंगाजळीत सोन्याचा साठा वाढवण्यास सुरुवात केली आहे. जेव्हा जेव्हा बँका मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतात तेव्हा बाजाराला एक भक्कम आधार मिळतो. त्यामुळेच सोन्याचे भाव एका ठराविक पातळीच्या खाली घसरताना दिसत नाहीये. या अनपेक्षित बदलांबद्दल तुमचं काय मत आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून पाहत आहात ते खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. सोन्या चांदीच्या अशाच अगदी ताज्या आणि अधिकृत अपडेट्स रोज पाहण्यासाठी आपल्या MH नाऊ मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि हो, मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला नक्की घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.